शिवराय मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत राज्यातील सर्व महिलांसाठी एक आनंदाचा असा अपडेट आहे. हेच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत कोणकोणत्या महिला पात्र होणार आहेत, याच्यामध्ये नवीन निकष कोणते असणार आहेत, तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत नवीन अर्ज कधी चालू होणार आहेत, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत आहोत. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत राज्यातील सर्व महिलांना जवळपास 6 हप्ते हे सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा देखील झालेले आहेत. त्याच्यानंतर आता जो काय 7वा हप्ता आहे, तो हप्तासुद्धा सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. कारण की यामध्ये जे काही बँका आहेत, एअरटेल पेमेंट बँक, त्यानंतर इंडिया पोस्ट पेमेंट बँक, या बँकेमध्ये सर्वात प्रथम या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत असतात. तर मित्रांनो, जो काय मुख्यमंत्री म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे, तो राज्यातील सर्व महिलांच्या पात्र खात्यामध्ये जमा होण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे. 26 जानेवारीपर्यंत जे काय उर्वरित महिला असतील, तर त्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे हप्ते जमा होणार आहेत. आता याच्यानंतर याच्यामध्ये अशा काही महिला आहेत की कोण्या महिलेला 7,500, कोणत्या महिलेला 10,000 किंवा कोण्या महिलेला 3,000 रुपये असे पैसे जमा होत असतात. तर याचं कारण काय? तर ज्या महिलांना आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही, तर अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये असे जमा होत आहेत. आणि ज्या महिलांचे 1, 2, 3 किंवा 4 हप्ते बाकी आहेत, तर अशा सर्व महिलांचे एकूण जेवढे हप्ते येतात, तर तेवढे हप्तेसुद्धा या येणाऱ्या काळामध्ये जमा होणार आहेत. तर मित्रांनो, याच्यामध्ये जे काय उर्वरित महिला आहेत की ज्यांचं आधार लिंक होतं, तर त्या महिलांचे पैसे रुकले होते, म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये पैसे अजून देखील जमा झाले नव्हते. तर अशा सुद्धा सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये कोणत्या महिला अपात्र होणार आहेत, याच्यामध्ये ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत जे काय पगार घेत असतात तहसीलच्या मार्फत, तर अशा सर्व महिलाच्या मधून अपात्र केल्या आहेत. त्याच्यानंतर ज्या महिलांचं नाव आधार कार्डवर, त्याच्यानंतर बँकेच्या पासबुकवर अलग अलग आहे, तर अशा सुद्धा सर्व महिला याच्यामधून अपात्र केल्या जाणार आहेत. आणि याच्यानंतर ज्या काही महिला आहेत की ज्या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, अशा सर्व महिलांनी स्वतःहून आपले अर्ज मागे घ्यावेत, अशा प्रकारच्या सूचना शासनाच्या माध्यमातून देण्यात आल्या होत्या. आणि याच्याच अंतर्गत राज्यातील जवळपास 4 ते 5,000 महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन आपला अर्ज मागे घेतला आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज चालू झाले आहेत का? तर मित्रांनो, सध्या लाडकी बहीण योजनेचे अर्ज चालू झाले नाहीत. इतर जे काही CSC चालक आहेत, काय ऑनलाईन सेंटरवाले आहेत, तर ते बातमी टाकतात की काही साईट टाकतात की नवीन अर्ज चालू झाले. तर मित्रांनो, अशा प्रकारची कोणतीही माहिती शासनाच्या माध्यमातून देण्यात आली नाही. परंतु लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज चालू होणार आहेत. कारण की ज्याप्रमाणे PM किसान योजनेचे जे काय अर्ज नवीन चालू आहेत, तशाच प्रकारे या योजनेचे सुद्धा जे काय अर्ज आहेत, ते अर्ज लवकर चालू होणार आहेत. ते अर्ज नेमके कधी चालू होतील, ते अर्ज चालू झाल्याच्या नंतर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचली जाईल. त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनल जर नवीन असाल, तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.